Hello dear students, we were working with optimization techniques for your trigonometric function. Optimization म्हणजे काय? इनडायरेक्टली आपण रेंजेस फाइंड करत होतो. तुमच्या फंक्शनची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करत होतो. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय केलं होतं? तुम्हाला एक तर मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची होती, बरोबर, किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची होती, बरोबर. त्यातली पहिली काय टेक्निक होती? बाय युजिंग बाउंडेडनेस ऑफ साइन अँड कॉस. तुम्हाला साइन फंक्शन आणि कॉस फंक्शनचा बाउंडेडनेस यूज करून ऑप्टिमाइज करायचं होतं, त्याची मिनिमम व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची होती. सेकंड टेक्निक काय होती रे? एक स्पेशल केस होती. तुमच्याकडे फॉर्म्युला होता, इफ युअर फंक्शन इज ऑफ द फॉर्म a sin x प्लस b cos x, या फॉर्मचं जर फंक्शन असेल, त्या फंक्शनसाठी रेंजसाठीचा डायरेक्ट फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला होता. तो काय होता? क्लोज इंटरवल नेगेटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर टू positive square root of a square plus b square, बरोबर. And what was a and b? A was the coefficient of sin x and b was coefficient of cos x. म्हणजे हा इथं त्याचा स्क्वेअर, त्याची सम आणि त्याचा स्क्वेअर रूट, इथं मायनस साइन आणि इथं पॉझिटिव्ह साइन. क्लिअर? आणि हा जो फॉर्म्युला यूज करत होतो तिथं व्हेरी इम्पॉर्टंट आहे तुमचे पायथागोरियन ट्रिपलेट. इफ these two numbers are from your Pythagorean triplets, this will be your थर्ड नंबर. ठीक आहे. देन नाउ वी विल सी. आणि इथं हा फॉर्म्युला ज्यावेळेस बघितला होता तिथं एक नोटीस करा की तुमची आर्ग्युमेंट सेम होती. तुमची आर्ग्युमेंट वॉज सेम. युअर आर्ग्युमेंट ऑफ साइन अँड कॉस सेम. म्हणजे व्हेनेवर युअर आर्ग्युमेंट ऑफ साइन अँड कॉस सेम, वी विल यूज दिस फॉर्म्युला. नाउ द क्वेश्चन इज व्हॉट विल वी डू व्हेन द आर्ग्युमेंट इज नॉट सेम. ज्यावेळेस तुमची आर्ग्युमेंट सेम नसेल त्यावेळेस यूज करायची कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. व्हेनेवर द आर्ग्युमेंट ऑफ साइन अँड कॉस इज नॉट सेम, वी विल अप्रोच टू कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे काय? तुम्ही जे 10th ला बघितलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना, तीच फक्त आता तुमच्या इथं व्हॅरिएबल, ते सिंगल व्हॅरिएबल होता. इथं तुमचं व्हॅरिएबल एक फंक्शन असेल, ते साइनचं फंक्शन असेल, कोसाइनचं फंक्शन असेल, कसं तरी फंक्शन असेल. आणि लास्ट मेथड यातच थोडं अडॅप्टेशन घेतलंय. ती मेथड असेल युजिंग रिलेशनशिप बिटवीन योर रेसिप्रोकल रिलेशनशिप. ठीक आहे. म्हणजे साइनचा रेसिप्रोकल कोसेकचा रेसिप्रोकल साइन. म्हणजे तुमच्या एक्सप्रेशन मध्ये, तुमच्या फंक्शन मध्ये साइन आणि कॉस सोबत असेल तर काय करायचं? टॅन आणि कॉट सोबत असेल तर काय करायचं? सेक आणि कॉस सोबत असेल तर काय करायचं? ती असेल तुमची फोर्थ मेथड. याचं छोटंसं अडॅप्टेशन आहे ते. वी विल सी हाऊ इट वर्क्स. ठीक आहे. चलो लेट्स स्टार्ट द कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. थोडंसं एक रिवाइज करूयात. तुमच्या 10th ला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये काय बघितलं होतं तुम्ही? डायरेक्ट तिकडे जाण्याआधी मला थोडंसं एक ऑब्झर्वेशन सांगा. जर मी तुमच्याकडे असं एक एक्झाम्पल दिलंय, टी स्क्वेअर प्लस 6t प्लस 9, त्या आणि मी तुम्हाला सांगितलं की रिड्यूस दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्सप्रेशन टू इट्स स्क्वेअर फॉर्म. व्हॉट विल यू डू? तुम्हाला दिसेल की सर हा कसा सारखा आहे? a प्लस बी होल स्क्वेअर सारखा आहे. मी याला काय करू शकतो? हा माझा a स्क्वेअर आहे, हा b स्क्वेअर आहे, आणि हा काय तुमचा ट्वाइस ab. हा तुमचा a इक्वल टू t आहे, इथं तुमचा b इक्वल टू 3 आहे, आणि हा तुमचा ट्वाइस ab किती आहे? 6t. बरोबर का? म्हणजे तुमचा ट्वाइस a b किती झाला? तो 6t. मग तुम्ही त्याला डायरेक्टली रिड्यूस केलं t प्लस 3 होल स्क्वेअर. आणि हे चेक पण करू शकतो, t चा स्क्वेअर नंतर 9 चा स्क्वेअर मध्ये दोघांचा प्रोडक्ट आणि त्याची डबल 3t आणि 6t. बट दरवेळेस इतकं सोपं नसणार आहे, बरोबर का? दरवेळेस तुमचं क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन इतकं सोपं नसणार आहे. त्यात ते काय करतील? थोडंसं मॉडिफिकेशन करतील. तुमची जी लास्ट वाली टर्म आहे तिला थोडा अटपटा बनवतील. म्हणजे काय? ते 9 ऐवजी 11 देतील किंवा 12 देतील किंवा 15 देतील. मग त्या केसमध्ये काय करायचं ते बघायचं आपल्याला. जर तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन सेम आहे, टी स्क्वेअर प्लस 6t, बट लास्ट टर्म इज डिफरंट, लाईक इट इज 11, मग तुम्ही काय करायचं? सर 11 माहिती तुम्हाला काय आहे? सर 11 म्हणजे असतो 9 प्लस 2. 11 काय असतो? 9 प्लस 2. 11 असतो 9 प्लस 2. आणि बाकीचं सर मी ऍज इट इज ठेवलं टी स्क्वेअर प्लस 6t प्लस 9 प्लस 2. हा झाला सर ह्याचा सारखा दिसतोय, म्हणजे तो काय झाला? t प्लस 3 होल स्क्वेअर, आणि हा 2 ऍज इट इज. म्हणजे हे जे अटपटे इक्वेशन आहेत, एक्सप्रेशन आहे, त्यांना आपण या टाइपने
सिम्प्लिफाय करू शकतो, रिड्यूस करू शकतो टू देअर स्क्वेअर फॉर्म. बट इथे एक केअरफुली बघा की तुमचा ज्या वेळेस तुम्ही कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड यूज करतायत त्यावेळेस मेक शुअर करतायत की त्याचा लीडिंग कोएफिशियंट किती असला पाहिजे 1. त्याचा लीडिंग कोएफिशियंट किती असला पाहिजे 1. सो in short we can say that whenever your quadratic equation is of the form x square plus bx plus c, x square plus bx plus c या फॉर्मचं जर तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन असेल विथ लीडिंग कोएफिशियंट 1 त्या वेळेस आपण त्याला रिड्यूस करू शकतो. आणि ज्या वेळेस आपल्याला रिड्यूस करायचं होतं तुम्ही एक टर्म ऍडजस्ट करत होते, जी टर्म ऍडजस्ट करत होते तिला म्हणतात थर्ड टर्म. आणि ती कशी ऍडजस्ट करती व्यवस्थित ऑब्झर्व करा की सर या टर्मचं आणि या टर्मचं काहीतरी रिलेशन आहे, परत या टर्मचं आणि या टर्मचं रिलेशन आहे. काय आहे, जर मी सर याला हाफ इथं ट्वाइस ए बी म्हणजे डबल केलाय म्हणजे मला जर या टर्म कडे जायचं असेल त्याला डिवाइड करावं लागणार आहे 2 नी म्हणजे त्याचा हाफ करावं लागणार आहे. आणि तो इथं काय झालाय स्क्वेअर. म्हणजे इफ आय हाफ द मिडल टर्म अँड स्क्वेअर इट आय विल गेट the third term. So that was your formula for third term. Third term चा फॉर्म्युला काय होता, थर्ड टर्म चा फॉर्म्युला असाच तयार झालता. मिडलचा डबल केलं तर त्याच्यामुळे त्याला मिडल टर्मला हाफ केलं आणि त्याला मल्टिप्लाय केलं कोएफिशियंट ऑफ जो तुमचा व्हेरिएबल आहे x आणि त्याचा स्क्वेअर. हीच तुमची थर्ड टर्म होते. मग इथं काय येईल मिडल टर्म किती तुमची b म्हणजे थर्ड टर्म काय आला हाफ ऑफ b त्याचा स्क्वेअर म्हणजे तो b/2 होल स्क्वेअर. मग तिलाच ऍड करायचं x स्क्वेअर प्लस b x square plus bx b square by 4 minus b square by 4. b square by 4 कसा आला इथून b square by 4 b चा स्क्वेअर b square 2 चा स्क्वेअर 4 प्लस c. आणि आता हे एक्सपान्शन कशाचं आहे x प्लस b बाय 2 होल स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बाय 4 प्लस c ॲज इट इज. ठीक आहे. सेम एक दोन एक्झाम्पल जर बघितले आपण ते हे लगेच क्लिअर होते की बाबा हे कसं आलंय. एक एक्झाम्पल तुम्ही करताय ट्राय करून बघा काय. इफ आय गिव्ह यू एक्झाम्पल लाईक दिस टी स्क्वेअर म्हणण्यापेक्षा आता एक्स स्क्वेअर म्हणा एक्स स्क्वेअर प्लस 12x प्लस 15. या ठिकाणी काय करते थर्ड टर्म ऍडजस्ट करायची. थर्ड टर्म ऍडजस्ट करायसाठी थर्ड टर्म फॉर्म्युला काय होता, थर्ड टर्म फॉर्म्युला हाफ ऑफ बोला हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ x आणि त्याचा स्क्वेअर. कोएफिशियंट ऑफ x किती आहे 12 त्याचा स्क्वेअर किती आला तो हाफ ऑफ 12 इज 6 आणि त्याचा स्क्वेअर 36. दॅट मीन्स वी हॅव टू ऍडजस्ट 36 हियर. वी हॅव टू मेक ऍडजस्टमेंट ऑफ 36 हियर. टू मेक ऍडजस्टमेंट ऑफ 36 we will add and subtract 36. What will we get? This term is a plus b twice ab b square. So this is expansion of x plus 6 whole square. आणि हे किती आलं minus 21. बरोबर का. This is how we simplify the expression. But तुम्ही एक प्रश्न पडेल असेल तो म्हणजे ज्यावेळेस सॉल्व करतोय त्यावेळेस असं ते थोडी जाणार आहे की सर मोनिक क्वाड्रेटिक एक्सप्रेशन असेल असं नसेल दरवेळेस. ते कधी कधी काय करतील इथं काहीतरी एक कोएफिशियंट ठेवतील जो 1 नसेल दुसरा काहीतरी असेल. त्या केसमध्ये काय असेल जर फॉर एक्झाम्पल 3x स्क्वेअर या टाईपचं इक्वेशन आहे 3x स्क्वेअर प्लस 12x प्लस 20. सर इथं तर तुमची मोनिक क्वाड्रेटिक एक्सप्रेशन नाही, तुमचा कोएफिशियंट 1 नाही, तो किती आहे 3 आहे. मग या केसमध्ये काय करता येईल सर, मी म्हटलं काय त्याला कॉमन काढा, कॉमन निघेल, जे कॉमन निघेल तो फॅक्टर कॉमन काढा. इथं त्याचा 3 लिडिंग कोएफिशियंट त्याला कॉमन काढलं आणि मग ब्रॅकेटमध्ये आतमध्ये जी राहणारी तुमची टर्म आहे ती 100% काय असेल मोनिक म्हणजे लिडिंग कोएफिशियंट काय असेल त्याचा 1. आणि कॉमन काढताना सर तिन्ही टर्म मधून काढायचा का, तिन्ही टर्म मधून काढला तर आम्हाला खूपच खेळत बसावं लागेल. मग मी म्हटलं वी ऑलवेज प्ले विथ व्हेरिएबल्स म्हणजे ज्या टर्म मध्ये व्हेरिएबल इन्व्हॉल्व आहे त्याच तर कॉमन काढा, बाकीच्याच कशाला काढायचं. या 20 ने काही त्रास दिलाय तुम्हाला नाही, 20 आपल्याला कधीच त्रास देते. त्रास कोण देतात व्हेरिएबल टर्म्स. वी ऑलवेज प्ले विथ व्हेरिएबल टर्म्स. सो वी हॅव टू टेक कॉमन फ्रॉम व्हेरिएबल. इथून हा 3 कॉमन घेतला, इथून ह्या 12 मधनं पण 3 कॉमन घेतला, किती आला इथून 3 कॉमन आला, राहिला x स्क्वेअर, इथं राहिला 4x प्लस 20 ॲज इट इज. नाऊ लुक ॲट दिस टर्म, दिस इज मोनिक क्वाड्रेटिक and we will adjust the third term by using the formula
काय फॉर्म्युला पाठ झाला असेल आता, हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स होल स्क्वेअर, हाफ ऑफ 4 किती कोएफिशियंट 4 त्याचा स्क्वेअर किती आला तो 4, हाफ ऑफ 4 इज 2, 2 चा स्क्वेअर 4. So we have to make an adjustment of 4 here. Adjustment के लिए x square plus 4x plus 4 minus 4 plus 20 याचं काम झालं. याला टाटा बाय बाय. राहिला 3. आता हे कशाचं एक्सपान्शन आहे, x plus 2 होल स्क्वेअर आणि हा -4 ॲज इट इज. हा वाला ब्रॅकेट हा वाला ब्रॅकेट वेगळा इथं असं, आणि त्यालाच काय करायचं आता नाव सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय कसं कराल, 3 आतमध्ये पाठवला x plus 2 होल स्क्वेअरला, तो मल्टिप्लाइड झाला. 3 into -4 is -12 plus 20 किती आलं, -12 plus 20 plus 8, x plus 2 whole square plus 8. Now we have fully recalled how completing square method was working. तिचा मेन कळला आता, why it is necessary. का आपली पहिली जी मेथड बघितली, दुसरी मेथड बघितली सर, त्याच्यात काय प्रॉब्लेम होता तो इथं होता. सेकंड मेथड मध्ये तुम्हाला काय लागत होता, आर्ग्युमेंट सेम लागत होती, तुमचा कॉस आणि साइन लागत होता. जर तुमचं एक्सपान्शन या टाइपचं असेल, जर x च्या ऐवजी sin x असेल इथं sin x असेल म्हणजे sin square x plus 12 sin x plus 15 या टाइपचे इक्वेशन जर तुमच्याकडे दिले असतील, या टाइपचे जर फंक्शन दिले असेल, त्या केसमध्ये काय करायचं, त्या केसमध्ये आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड यूज करायची टू फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम दॅट इज रेंज ऑफ दॅट फंक्शन. सपोज हे सेम एक्झाम्पल आहे आणि मी तुम्हाला असं म्हटलं की तुमचा x एक डोमेन दिला त्याला, तुमचा x बिलॉंग्स टू 0 to 1 अँड म्हटलं तुम्हाला फाइंड द रेंज. फाइंड द रेंज. दिस इज हाऊ इट वर्क्स. तुम्ही हे सॉल्व्ह करत आले आणि इथपर्यंत आले. आणि एलिमेंटरी मेथड जी आपली फर्स्ट मेथड होती बाउंडेडनेस, तुमचा x हा बाउंडेड 0 to 1 मध्ये लाय करतो, हा x तुमचा 0 to 1 मध्ये लाय करतो म्हणजे x plus 2 कुठे लाय करेल, 0 plus 2 आणि 1 plus 2 म्हणजे 2 to 3 मध्ये. तुमचा हा x plus 2 कुठे लाय करेल, 2 to 3 मध्ये, बरोबर का. 0 plus 2 1 plus 2 3, 2 to 3 आणि त्याचा स्क्वेअर कुठे लाय करेल 4 to 9 मध्ये सर, बरोबर बरोबर का. हा वाला इथं लाय करेल आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 3, हा झाला तुमचा, याला स्क्वेअर केलं, याला मल्टिप्लाइड बाय 3 आणि हा कुठे लाय करेल, याला मल्टिप्लाइड बाय 4, 4 into 3 12, 4 into 3 12 आणि 9 into 3 27 आणि हा क्लोज वाला इंटरवल, हा क्लोज वाला इंटरवल. आणि त्याच्यामध्ये काय केलंय, +8 केलाय म्हणजे +8. हा किती झाला, 12 plus 8 20 आणि हा किती झाला 35. 27 plus 8 is 35. This will be your range of this function for this domain. Whenever domain is bounded for given function or variable, we can use this method when your function is quadratic. त्या केसमध्ये सिम्प्लिफाय करायचं, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड लावायची, या डोमेनचा बाउंडेडनेस यूज करायचा आणि त्याला सिम्प्लिफाय करत अशी रेंज फाइंड करायची. दिस विल बी युअर रेंज. एक्झॅक्टली सेम वर्क करायचं आपल्याला व्हेनेवर तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन इन साइन एक्स असेल, कॉस एक्स असेल, कुठल्याही फंक्शन मध्ये दिलेलं असेल, त्याचा बाउंडेडनेस जर ते बाउंडेड असेल तर त्याला काय करायचं, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड अप्लाय करायची आणि असं सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे, चलो लेट्स से दिस एक्झाम्पल. आता हे सरळ दिसते, साइन स्क्वेअर एक्स -2 sin x plus 3 हे एक्झाम्पल आहे सर. हे काय, क्वाड्रेटिक इक्वेशन इन साइन एक्स. हे काय आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन इन साइन एक्स. क्वाड्रेटिक इन साइन एक्स, बरोबर का. y = साइन स्क्वेअर एक्स -2 sin x plus 3 आणि त्याचं काय सांगितलंय, रेंज फाइंड करा. जर मी साइन स्क्वेअरला थोड्या वेळ जर समजा दिसत नसेल तर साइनला मी जर t म्हटलं तर इफ आय पुट t = sin x, what will be sin square x काय असेल रे, sin square असेल t square. मग हे इक्वेशन काय होईल, y = t² -2t plus 3 आणि हे आता जस्ट बघितलं सारखंच आहे का. त्याला काय करतील, थोडीशी ऍडजस्टमेंट करतील का, t² -2t plus 1 plus 2. हा 1 ऍडजस्ट काय केला सर, थर्ड टर्म फॉर्म्युला, हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल, त्याचा होल स्क्वेअर, कोएफिशियंट होता -2 आणि त्याचा होल स्क्वेअर. हाफ ऑफ -2 is -1 आणि -1 चा स्क्वेअर इज 1. दॅट्स वाय वी हॅव ऍडजस्टेड
1 ऍड केला आणि सबट्रॅक्ट केला, किंवा त्याला 1 ऍड करायचं आहे मला, मी 3 ला जरा ब्रेक करून लिहिलं 1 + 2, काय आलं t² - 2t + 1. हे कुणाचं एक्सपान्शन आहे, t - 1² + 2 आला इथपर्यंत. ठीक आहे. आता इथून तुमच्याकडे 2 ऑप्शन, सबस्टिट्यूट बॅक t = sin x, और sin x ला तुम्ही t पुट केले, sin x कुठे जातोय, जर आता t मध्येच खेळतोय तर t मध्येच खेळू ना, sin x जातोय -1 to 1, बरोबर का. sin x ची रेंज काय, -1 to 1. मग या t ची पण रेंज काय होईल रे, या t ची पण रेंज काय होईल, -1 to 1. या t ची पण रेंज काय झाली, -1 to 1. हा t काय झाला, -1 to 1 सर. नंतर t - 1 काय होईल, इथं -1 - 1 -2 to 0, -2 to 0, -2 to 0, -1 - 1 is -2, 1 -1 is 0, that's why it becomes -2 to 0. आणि त्याचा काय झालाय, स्क्वेअर. याचा झालाय, याच्यामध्ये तुम्ही -1 ऍड केला, याचा केला स्क्वेअर, आणि याचा स्क्वेअर निगेटिव्ह नंबर. आता 0 to मायनस, तुमचं इथं -2 असेल आणि इथं 0 असेल, या सगळ्या नंबरचा स्क्वेअर काय असेल, पॉझिटिव्ह, म्हणजे 0 to 4. 0 चा स्क्वेअर 0, -2 चा स्क्वेअर जाईल 4, आणि ह्या मिडलचा स्क्वेअर जे असेल ते इथे येतील, म्हणजे तुमचा इंटरवल काय झाला, 0 to 4. म्हणजे याचा काय झाला, तुमचा हा इंटरवल क्लोज इंटरवल 0 to 4. आणि त्याच्यामध्ये किती ऍड केलाय, 2. त्याच्यामध्ये ऍड केलाय 2, तो काय झाला 2 to 6. 0 + 2 is 2 and 2 + 4 is 6. समजलं इथपर्यंत, समजलं सर, नाईस. आता सेम म्हणजे इथून शिकायचं काय, जर आपलं क्वाड्रेटिक म्हणजे जर दिलेलं फंक्शन हे क्वाड्रेटिक असेल और रिड्युसेबल टू क्वाड्रेटिक असेल, then we can use completing square method and it reduces to this, like this, and we can use boundedness from there and find the range of required function. हे ट्राय करता का, काय करते, डायरेक्ट ट्राय करायचं. हे काय आहे, क्वाड्रेटिक इन sin x, याला कसं येतं t², हा काय आहे तुमचा t, आणि हा काय आहे +1, म्हणजे ते ऍडजस्टमेंट कोणाच करायला लागणार आहे, -½ of 1, त्याचा स्क्वेअर. कोएफिशियंट किती आहे, -1, त्याचा काय केला हाफ, आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे किती झाला तो 1/4. सो वी हॅव टू ऍडजस्ट 1/4 देअर. तो कसा ऍडजस्ट कराल, y = sin² x - sin x, तो प्लस केला आणि मायनस केला, प्लस 1/4, हा +1 ॲज इट इज, आणि हा -1/4. क्लिअर. आता हे काय दिसतंय, sin² x - sin x + 1/4, काय ते एक्सपान्शन ऑफ कुणाचं, sin x - 1/2 चं एक्सपान्शन आहे सर ते. आणि हे किती झालं, 3/4, 4 - 1 3/4. आणि आता याची रेंज फाइंड करता येईल. sin x कुठे जातो, sin x जातो सर -1 to 1 मध्ये, मग -1 to 1 मध्ये जातो, आणि याच्यात आता काय झालाय, -½ ऍड केलाय, -½ ऍड केलाय, -1 -½ किती झाले, -3/2, -3/2, हा कुठे जातो, -3/2, 1 - ½ पॉझिटिव्ह हाफ, त्याचा काय झालाय स्क्वेअर. व्हेनेवर वी डू स्क्वेअर म्हणजे मल्टिपल त्याचे इटसेल्फ मल्टिप्लाय होते, त्यावेळेस आपण काय बघितलं होतं, चेक करायचं त्या इंटरवल मध्ये 0 आहे का, जर त्या इंटरवल मध्ये 0 असेल तर 0 पासून त्याला ब्रेक करायचं. कसं ब्रेक करायचं, तुमचा इंटरवल काय आहे, -3/2 to 1/2, -3/2 to 1/2, म्हणजे इथं असेल तुमचा -3/2, इथं असेल तुमचा 0, आणि इथं असेल तुमचा हाफ, बरोबर का. आणि इथं -½ इथून इथपर्यंत ब्रेक करायचं, इथून इथपर्यंत ब्रेक करायचं. याचा स्क्वेअर असेल तो 0 to 9/4, म्हणजे या सेगमेंटचा स्क्वेअर काय असेल, 0 to 9/4, आणि या सेगमेंटचा स्क्वेअर काय असेल, 0 to 1/4. याला कसं ब्रेक केलं तुम्ही, -3/2 to 0 युनियन 0 to हाफ. याचा स्क्वेअर किती आहे, 0 to 9/4, याचा 0 to 1/4,
आणि हा 0 to 1/4 ऑलरेडी याच्यात लाय करतोय, त्याच्यामुळे तुमचा कम्प्लीट स्क्वेअर काय आला 0 to 9/4. म्हणजे हे कुठे जाते ऑन स्क्वेअरिंग, हे जाते क्लोज इंटरवल 9/4 टू क्लोज इंटरवल 0 to 9/4 आणि त्यात ऍड काय केलाय 3/4. आता हा कुठे जाईल, या दोघांची ऍडिशन होईल, या दोघांची ऍडिशन होईल. काय येतं 0 plus 3/4 is 3/4 and 9/4 plus 3/4 is 12/4. म्हणजे 0 plus 3/4 3/4 हा किती आला 9 plus 3 12/4 12/4 is किती 3 बरोबर. That's why the range of given function is 3/4 to 3. This is your answer. ठीक आहे, समजलं सर. क्लिअर. काय केलं, हे काय होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन इन साइन एक्स. सो थर्ड टर्म ऍडजस्ट केली, त्याचा स्क्वेअर कम्प्लीट केला, त्याच्यानंतर बाउंडेडनेस ऑफ साइन एक्स यूज केला आणि एक एक स्टेप करत 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 रेंज फाइंड केली. क्लिअर. चलो नेक्स्ट. हा वाला तुम्ही कराल का कराल, हा खूपच सोपा आहे. दिसतो सर इथं काय करायचं, हा तर क्वाड्रॅटिक दिसत नाही, आर्ग्युमेंट पण सेम नाही, याची आर्ग्युमेंट 2x आहे, याची आर्ग्युमेंट x आहे आणि हे क्वाड्रॅटिक पण नाही. इथं काय करायचं cos 2x आठवायचा. cos 2x चे खूप सारे फॉर्म्युला बघितले होते. I had asked you to play with cos 2x. त्यातला फॉर्म्युला एक काय होता, आता चेक करा sin x मध्ये लागेल का cos x मध्ये. सेकंड टर्म काय sin x, मग तुम्हाला cos 2x चा असा फॉर्म्युला यूज करायचा आहे जो sin x च्या फॉर्म मध्ये. काय होता तो फॉर्म्युला 1 मायनस बोला 2 sin square x. 1 minus 2 sin square x हा फॉर्म्युला होता. मग तो ही व्हॅल्यू इथे टाकली तर काय आलं 1 minus 2 sin square x. नंतर इथं आला 3 sin x म्हणजे -2 sin square x plus 3 sin x. तुमचं हे काय झालं क्वाड्रॅटिक. नाउ यू कॅन कॉन्फिडेंटली डील विथ दिस. Reduce this to its complete square form and then use the boundedness of your sin x, then manipulate the equation or expression and you will get the range. समजलं. Now we will deal with this. सर इथं काय करायचं, आर्ग्युमेंट तर सेम दिसते, याची आर्ग्युमेंट x आहे, याची आर्ग्युमेंट x आहे. मग आता काय करायचं सर, इथं 2x वगैरे पण दिसतोय, हाफ अँगल फॉर्म्युला यूज केलं तर इथं हाफ अँगल येईल, मग सगळंच कॉम्प्लिकेटेड होईल. मी म्हटलं हाफ अँगल फॉर्म्युलाकडे जाण्याची गरज नाहीये. साइन स्क्वेअर एक्स ला व्यवस्थित बघा. काय साइन स्क्वेअर एक्स चा फॉर्म्युला आठवतोय इन टर्म्स ऑफ कॉस. वी नीड साइन स्क्वेअर इन टर्म्स ऑफ कॉस. साइन स्क्वेअर इन टर्म्स ऑफ कॉस काय रे, साइन स्क्वेअर एक्स युनिव्हर्सल आयडेंटिटी तुम्ही कधी बघितली होती 10th पासून बघत असले. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज 1. सो साइन स्क्वेअर एक्स इज 1 मायनस किती, करेक्ट, कॉस स्क्वेअर एक्स. So we will write 1 minus, that's answer. We will write 1 minus cos square x for sin square x. 1 minus cos square x. ठीक है. आणि हा -20 cos x and plus 1 as it is 1 plus 1 झाले 2. आणि आपल्याला जो क्वाड्रॅटिक लागतं त्याचा कोएफिशिएंट काय लागतो +1. So we have to take this minus common and while we take minus common we will take common from this because we always play with variables. Variable इथं पण आहे. So we have to play with only variables. मग मी काय केलं मायनस कॉमन घेतला. इथं काय राहिला cos square x प्लस इथं काय राहिला 20 cos x. हा +1 इकडे गेलाय, +1 मध्ये नाही टाकायचं चुकून पण. आता हे काय झालं, दिस इज ए क्वाड्रॅटिक इन cos x. This is a quadratic in cos x. This is a quadratic in cos x. So complete the square. असा स्क्वेअर कंप्लीट करायचा. कसा करायचा, हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा सर. हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा. हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा. काय हाफ अँगल फॉर्म्युला आणि थर्ड टर्म फॉर्म्युला. थर्ड टर्म फॉर्म्युला काय रे, हाफ ऑफ थर्ड टर्म. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर थर्ड टर्म, हाफ ऑफ कोएफिशिएंट ऑफ योर व्हेरिएबल एक्स और कोएफिशिएंट ऑफ योर व्हेरिएबल, असंच म्हणा फक्त, कोएफिशिएंट ऑफ योर व्हेरिएबल टर्म.
व्हेरिएबल टर्म, कारण की आता इथं तुमचा कोएफिशियंट एक्स म्हणता येणार नाही. इथं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन इन cos x, सो वी हॅव टू टेक द कोएफिशियंट ऑफ cos x. कोएफिशियंट ऑफ cos x इज 20. कोएफिशियंट ऑफ cos x इज 20. त्याचा होल स्क्वेअर किती आला तो 100. 20 हाफ ऑफ 20 इज 10 आणि 10 चा स्क्वेअर 100. सो वी हॅव टू मेक ऍडजस्टमेंट ऑफ 100. सो वी विल add and subtract 100 to make it complete. We will add and subtract 100 add केला आणि subtract केला. Now look at this very carefully. The beautiful equation, the beautiful expression, cos square x plus 20 cos x plus 100. तो या फॉर्म मध्ये दिसतोय का? टी स्क्वेअर प्लस 20t प्लस 100 या फॉर्म मध्ये दिसतोय. जर तुम्ही टी ला cos x म्हटलं, तर हा काय झाला टी स्क्वेअर प्लस 20t प्लस 100, म्हणजे हे काय झालं 20 प्लस 10 होल स्क्वेअर. म्हणजे तुमचं हे एक्सप्रेशन कशाला रिड्यूस होतंय? 2 मायनस कॉस ऑफ एक्स प्लस 10 चा होल स्क्वेअर आणि हा तुमचा मायनस 100 ॲज इट इज. ठीक आहे ना? आता सिम्प्लिफाय करा. ऑलमोस्ट आपलं वर्क डन झालंय, म्हणजे क्वेश्चन इथं सॉल्व्ह झालाय. राहिलंय काय? हा मायनस आतमध्ये पाठवायचा, हा मायनस इथे येईल, हा मायनस मायनस प्लस होईल, हा प्लस 100 आणि हा 2 किती झाला 102. तो प्लस 100 आणि 2 किती झाला 102. y इक्वल टू 102 मायनस cos x प्लस 10 चा होल स्क्वेअर. cos x कुठे जातोय? cos x इज बाउंडेड फंक्शन. व्हॉट वॉज इट? लोअर अँड अप्पर बाउंड -1 to 1. हा जातोय -1 to 1 मध्ये. हा जर -1 to 1 मध्ये जातोय तर 10 प्लस cos x प्लस 10 कुठे जाईल? -9 to 11. राईट. प्लस 10 कुठे जाईल? 10 मायनस 1 9, 10 प्लस 1 11, 9 to 11 मध्ये. बरोबर का? आणि त्याचा स्क्वेअर, याचा काय झालाय स्क्वेअर झाला. स्क्वेअर कुठे जातो? 9 चा स्क्वेअर 81, 11 चा स्क्वेअर 121, त्याला मल्टिप्लाइड बाय मायनस, त्याला मल्टिप्लाइड बाय -1. हा कुठे जातोय? -1 to 1, -1 to 1 to 81 अँड त्याच्यामध्ये काय झालं ऍड 102. त्याला 102 ऍड केल्यानंतर किती येतं? -19 to हे किती येतं? डिफरन्स किती येतो? -19 आणि याचा डिफरन्स किती येतो? 21. -19 to मायनस डिफरन्स किती येतो? हा -19 to 21, -19 to प्लस 21. 121 मधनं किती झाले? -19 आला, याच्यामधनं डिफरन्स किती आहे? 21. सो युअर रेंज इज -19 to 21. क्लिअर? समजलं काय केलं तर? तुमचा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस एक्स दिलता. तुमची आर्ग्युमेंट सेम नव्हती, पण तुम्ही काय केलं? तिथं फॉर्म्युला यूज केला कोणता? साइन स्क्वेअर एक्स काय असतो? 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर कम्प्लीट स्क्वेअर केला. तुम्हाला एक त्याच्या आधी कम्प्लीट स्क्वेअर करण्याच्या आधी काय भेटलं? क्वाड्रॅटिक इन कॉस. सो वी कम्प्लीट द स्क्वेअर केला. कम्प्लीट स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला हे एक्सप्रेशन भेटलं. कॉस एक्सचा बाउंडेडनेस यूज केला, कॉस एक्सचा बाउंडेडनेस यूज केला आणि याच्यासोबत आपण फर्स्ट मेथड मध्ये डील केलंय. सो वी गॉट द आन्सर. नाउ नेक्स्ट स्पेशल फॉर्म्स, रेसिप्रोकल रिलेशनशिप. This is used to find, especially used to find minimum value of given trigonometric function or any function. हे ट्रिग्नोमेट्री साठी तुम्ही बघा आणि सेम रिलेशन यूज होते तुमच्या फंक्शन साठी. रेसिप्रोकल, जर तुमच्या फंक्शनचा रेसिप्रोकल दिला, जर मी समजा तुम्हाला 2 म्हटला, तुमचा रेसिप्रोकल काय आहे? 1/2. साइन एक्स म्हटलं मी, साइन एक्सचा रेसिप्रोकल तुम्ही सांगाल 1/sin x. 1/sin x काय असतो सर?
कोसेक एक्स, बरोबर का. सेम जर मी एफ ऑफ एक्स घेतलं, जर एक रॅन्डम फंक्शन घेतला त्याचा रेसिप्रोकल काय असतो 1/f(x). म्हणजे इफ वी हॅव टू फाइंड द रेंज ऑफ द फंक्शन whenever the function has this form, contain these two terms म्हणजे तुमच्या फंक्शन मध्ये sin x आणि cosec x सोबत आहे, तुमच्या फंक्शन मध्ये cos x आणि sec x सोबत आहेत, त्याच्यानंतर तुमच्या फंक्शन मध्ये tan x आणि cot x काय आहेत सोबत. त्यावेळेस हाऊ टू डील विथ दॅट, काय करायचं, सेमच करायचं. तुमचं एक फंक्शन दिलेलं असेल आणि ते श्युअरली जर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, जर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्याचा स्क्वेअर कंप्लीट करायचा. पण स्क्वेअर कंप्लीट करताना छोटीशी काळजी घ्यायला लागते. ती काय काळजी घ्यायची, आय विल टेल यू. चला, त्याआधी हा क्वेश्चन अटेम्प्ट करता की y = a² + tan² + b² × cot². हे काय रे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण त्याचा व्हेरिएबल सेम नाही. एवढं ते कळलं सर, त्याची आम्हाला डिग्री किती आहे माहिती आहे, 2, याचा पॉवर 2 आहे, याची पॉवर 2 आहे. आणि तुमचा मेन कंडिशन काय आहे, ए आणि बी शुड बी पॉझिटिव्ह. सेम खालचं पण त्याचे. आता टॅन आणि कॉट एकमेकांचे काय आहेत, टॅन आणि कॉट एकमेकांचे आहेत रेसिप्रोकल्स. और इफ वी हॅव समथिंग लाईक दिस, याचं पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही टॅन आणि कॉटचं सॉल्व्ह कराल त्यावेळेस सेक आणि कोसेक तर इझिली कळेल. चला स्टार्ट करूया आपण a tan² x. त्याच्या आधी एक छोटस ट्राय करायचं, डायरेक्ट a tan² x कडे जाण्याआधी चला मला याचा आन्सर सांगा. इफ आय गिव्ह यू ओनली tan² प्लस इफ आय गिव्ह यू y = tan² x plus cot² x and if I ask you to find the value of y, the minimum value of y, that is y mean, तुम्ही काय कराल, सर हे दिसते मला tan² x plus cot² x. म्हणजे तर मला ऍडजस्ट काय करायला लागणार आहे, हा माझा आहे a² आणि हा आहे b², हा आहे a² आणि हा आहे b², बरोबर का. मग इथे तुम्ही काय कराल, हे माहिती तुम्हाला a² plus b² साठी दोन फॉर्म्युला होते. a² plus b² काय असतो, a plus b whole square minus twice ab, or a² plus b² काय असतो, बोला 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 बोला, a minus b whole square plus twice ab, बरोबर का. हे कसं आलं, a plus b whole square किती होता, a² plus b² plus twice ab. हाच इकडे आणला, a minus b whole square काय होता, a² plus b² minus twice ab. हा इकडे आणला, हा इकडे आणल्यानंतर हे एक्सप्रेशन तयार होतं, हा इकडे आणल्यानंतर हे एक्सप्रेशन तयार होतं. मग तुम्ही हा सेम फॉर्म्युला तुमच्याकडे a² plus b² दिलाय, मग तुम्हाला ऍडजस्टमेंट काय करायला लागणार आहे, दोन टर्म्सनी करू शकता तुम्ही, एक तर हे करू शकता किंवा हे करू शकता. आय विल स्टार्ट विथ दिस अँड यू विल स्टार्ट विथ दिस. ठीक आहे, चलो काय करायचं, y = tan² x plus cot² x, बरोबर. ऍडजस्टमेंट कशी करायची मला त्या टर्मसाठी, सो ट्वाइस tan x into cot x minus twice tan x plus cot x. दोन्ही ठिकाणी दोन्ही टर्म्स घेतल्या. आता हे फर्स्ट इन टर्म्स व्यवस्थित ऑब्झर्व करा, काय दिसत आहेत फर्स्ट इन टर्म्स, a² plus b² plus twice ab, a² plus b² plus twice ab. आणि जर तुम्ही या तीन कंबाईन केला तर तुम्हाला ते दिसतंय. आणि ही टर्म तुम्हाला वाटलं की ही नाही करायची मला कंबाईन, सर मी ही कंबाईन करेल, tan² plus cot² आणि ही, मग ही कशाच्या फॉर्म मध्ये दिसते, a² plus b² plus minus twice ab. ह्या तीन कंबाईन केल्या काय आलं, y = tan x minus cot x होल स्क्वेअर आणि हा +2. हा 2 कसा आला असेल रे, का tan आणि cot काय आहेत एकमेकांचे रेसिप्रोकल्स, tan x into cot x. cot x काय आहे 1/tan x provided for valid domain. tan x get cancel = 1, 2 into 1 2. आता त्यांनी विचारलं काय मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू. आता मला हे सांगा, जर तुमचं फंक्शन y = (2 आहे, हेच फंक्शन आहे tan² plus cot², काय तुमचा समथिंगचा स्क्वेअर +2.
हे फंक्शन त्याची मिनिमम व्हॅल्यू कधी घेईल, ज्यावेळेस हे 0 असेल. का? तुमचा स्क्वेअर इज आयदर 0 ऑर पॉझिटिव्ह, दॅट इज नॉन निगेटिव्ह. म्हणजे ही वाली टर्म ऑलवेज काय असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. दॅट्स वाय मीन विल बी अकर when this term is 0 plus 2. म्हणजे तुमची मिनिमम व्हॅल्यू काय लिहायची, 2. when provided tan x minus cot x is tan x minus cot x is 0, that is tan x equal to cot x, that is tan x equal to cot x काय असतो, 1 upon tan x. This implies हा इकडे आला tan square x equal to 1. We always need to verify this. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. आणि tan square x हा 1 असतो. स्क्वेअर ऑलवेज काय असतो, 0 और ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन 0. आणि हा काय आहे, पॉझिटिव्ह. सो दिस इक्वेशन इज ट्रू. सो that means my minimum value of this function is 2. बरोबर. सर तुम्ही म्हटला ठीक आहे की tan square x plus cot square x आणि minus tan x cot x तुम्ही कंबाईन केले. बट व्हॉट अबाउट दिस, लेट्स सी अबाउट दिस. काय होईल जर तुम्ही या 3 टर्म, द टर्म्स दॅट कम्स इन रो, काय होईल बघायचं. काय होईल जर तुम्ही या 3 टर्म्स घेतल्या तर काय होईल, हा प्लसचा मायनसचा इथे येईल प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. काय होता, ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी. म्हणजे काय झाला, हा टॅन एक्स प्लस कॉट एक्स होल स्क्वेअर. आणि इथं काय येईल, मायनस, इथं काय येईल -2 tan x cot x. tan x cot x काय आहे, tan x इंटू cot x काय आहे, एकमेकांचे रेसिप्रोकल. दॅट मीन्स दे विल बी 2. म्हणजे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, हे काय येईल इंटू 2 विच इज 2. दॅट्स वाय दिस 2. क्लिअर. आता चेक करा याची मिनिमम व्हॅल्यू कधी ऑकर करेल, की मिनिमम व्हॅल्यू येण्यासाठी हा टर्म तर तुम्हाला माहिती आहे ऑलवेज द स्क्वेअर शुड बी नॉन निगेटिव्ह. स्क्वेअर काय असला पाहिजे, 0 किंवा 0 पेक्षा मोठा पाहिजे. स्क्वेअर तुमचा काय असला पाहिजे, 0 किंवा 0 पेक्षा मोठा. मग जर मी त्याची मिनिमम व्हॅल्यू येण्यासाठी त्यातली मिनिमम व्हॅल्यू घेतली 0, व्हेरिएबल जमला राहिला कॉन्स्टंट, मग इथं काय येईल 0 - 2. तुम्ही काय म्हणाल, सर एक्सपेक्टेड तर आहे इथं -2 यायला पाहिजे ही व्हॅल्यू, बरोबर का. प्रोव्हाइडेड व्हॉट वी हॅव टू प्रोव्हाइड, tan x plus cot x, tan x plus cot x should be 0. हा तिकडे गेला, tan x equal to minus cot x, tan x equal to -1 upon tan x. tan square x काय आला रे, गडबड झाली, काय आला -1 झालं, पाप. दिस इज पाप घडला हातून. कसं, बिकॉज स्क्वेअर इज नेव्हर निगेटिव्ह आणि आलाय काय निगेटिव्ह. ही ऍडजस्टमेंट घ्यायची का, दॅट्स वाय आय एम टेकिंग धिस ऍडजस्टमेंट फर्स्ट अँड नॉट टेकिंग धिस. वाय, आय नो tan x plus cot x equal to 0 means tan x equal to minus cot x, which will make tan square x equal to -1, which is negative. हा काय आहे, निगेटिव्ह. हा तुमचा निगेटिव्ह. इट इज नॉट पॉसिबल इन एनी ऑफ द वर्ल्ड. दॅट्स वाय वी हॅव टू टेक this combination instead of this. This is a wrong approach. This is a wrong approach. This is a wrong approach. So whenever you solve this, whenever you solve the problems like this, always make sure करा की ही जी कंडिशन आहे तुमच्या मिनिमम येण्यासाठी
ती कंडिशन सॅटिस्फाय होते का. आता जर तुम्हाला हे कळलं असेल तर हे वाला एक्झाम्पल तर खूपच इझी वाटेल. कसं सर इथं तुम्ही त्याची एक स्पेशल केस सांगितली होती, tan स्क्वेअर एक्स प्लस कॉट स्क्वेअर एक्स, हे तेच आहे. y इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू tan स्क्वेअर थिटा प्लस बी स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा. ए ला ए स्क्वेअरला घेतला होता 1, बी स्क्वेअरला घेतला होता 1 आणि प्रोव्हाइडेड तुमचा ए आणि बी काय होता ग्रेटर दॅन 0. 1 इज इंडीड ग्रेटर दॅन ऑर ग्रेटर दॅन 0. इथे इक्वल टू वाली पण कंडिशन चालणार नाही. यू ऑलवेज नीड दिस कंडिशन शुड बी सॅटिस्फाईड. आणि इथं पण ए कॉमा बी शुड बी ग्रेटर दॅन 0. चलो हे वर्क करायचं. आता कळलंय सर कसं करायचं. एचा आन्सर y इक्वल टू ए स्क्वेअर इंटू tan स्क्वेअर थिटा प्लस बी स्क्वेअर इंटू कॉट स्क्वेअर थिटा. आता ऍडजस्टमेंट काय करायला लागणार आहे. फॉर्म्युला आठवते सर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू काय होता ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी और ए मायनस बी होल स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. दिस इज नॉट वर्किंग like this, so we have to choose this, so we will go with this. इथं तुमचा a स्क्वेअर काय आहे a tan स्क्वेअर एक आणि त्याला थोडं चांगलं लिहू a tan थिटा होल स्क्वेअर b cot थिटा होल स्क्वेअर. a tan थिटा होल स्क्वेअर केला b cot थिटा होल स्क्वेअर केला, तुमचा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर या फॉर्म मध्ये आला. देन इट इज स्क्वेअर ऑफ a tan थिटा मायनस b cot theta whole square plus twice ab plus twice ab twice तुमचा हा a आणि हा b a tan theta into b cot theta. बरोबर का. आता याला थोडंसं सिम्प्लिफाय केलं, हे काय आलं प्लस tan theta आणि cot theta 1, tan theta into cot theta किती होता 1. why? because cot theta is 1 upon tan theta, tan theta, tan theta cancel, we will get 1. हे किती आलं 1, 2 into 1 आणि हा तुमचा a आणि हा b twice ab आणि हे जे आहे ते ऍज इट इज खाली आलं a tan theta minus b cot theta होल स्क्वेअर. हे तुमचं सिम्प्लिफाईड झालं. आपण कम्प्लिटिंग स्क्वेअरलाच अप्रोच करतो. इथं आल्यानंतर आपण कम्प्लिटिंग स्क्वेअरलाच अप्रोच केलं, याचा स्क्वेअर कम्प्लीट केला आणि हे भेटलं. आणि आपला त्यांनी विचारलंय काय फाइंड द मिनिमम व्हॅल्यू. जर मला त्याची मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असली, ए आणि बी व्हेरिएबल आहेत का नाही, ते काय आहेत कॉन्स्टंट. कसे पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. मग ही टर्म तुमची चेंज होणार आहे का नाही, ती फिक्स टर्म आहे. चेंज कोण होणार आहे, व्हेरिएबल काय तुमचा थिटा, इथं पण काय थिटा. इफ दिस स्क्वेअर इज एक्झॅक्टली 0 वी विल हॅव मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन. सो minimum value of function will occur when a tan theta minus b cot theta is 0. त्याला 0 ला सेट केल्यानंतर त्याची मिनिमम व्हॅल्यू येईल. सो y mean is हा झाला 0, 0 चा स्क्वेअर 0, 0 प्लस ट्वाइस ab किती झाला ट्वाइस ab. where a tan theta minus b cot theta is 0. Always make sure to prove this and this condition should remain valid. जर ती व्हॅलिड नसली तर त्याला काही अर्थच नाही. आपण बघितलं आता जस्ट. हा तिकडे गेला काय झाला a tan theta इक्वल टू b cot theta. cot theta म्हणजे काय असतो 1 upon tan theta. तो tan theta इकडे आला काय झाला tan स्क्वेअर theta आणि हा a तिकडे गेला b upon a आणि b upon a काय हे पॉझिटिव्ह. y b and a are greater than 0. That is, this is valid. This is valid point. This is true. This is not false. This is not a contradiction. That's why this term holds true. आणि आता हे जर सॉल्व करायचं तर हे तर सोपंच आहे ना. काय सर सेक स्क्वेअर काय असतो 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. सर कोसेक स्क्वेअर एक्स काय असतो 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. म्हणजे हे काय झालं a इंटू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा b स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ॲज इट झाला. राहिला काय tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा सेम झालं का a tan स्क्वेअर थिटा प्लस b कॉट स्क्वेअर थिटा. याची मिनिमम व्हॅल्यू काय होती ट्वाइस ab.
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यामुळे ते रिमेनॅटिव्ह आणि मिनिमम व्हॅल्यू किती आली ती ट्वाइस ए बी. म्हणजे तुमचं आलं काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, चलो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी किती असतो ए प्लस बी होल स्क्वेअर. दॅट्स वाय याची मिनिमम व्हॅल्यू काय असेल ए प्लस बी चा होल स्क्वेअर. करता प्रूव्ह? चलो माझ्यासोबत प्रूव्ह करा. ज्या स्पीड मी लिहितोय त्या स्पीडने लिहून घ्या. काय येईल बी, ऑप्शन बी. कसा करायचा सेक्स स्क्वेअरला लिहायचं सर. काय लिहायचं सेक्स स्क्वेअरला लिहिलं मी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर काय होता 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. हे फॉर्म्युले कुठून आले सर? हे फॉर्म्युला मी 10th बघितले सर. आठवले. ए आतमध्ये पाठवला ए स्क्वेअर, हा काय आला ए टॅन स्क्वेअर थिटा प्लस हा आतमध्ये पाठवला बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरला कलेक्ट केला, हा ए स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर. नंतर राहिला काय ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस बी स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस बी स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा त्याची व्हॅल्यू किती आली ती मिनिमम व्हॅल्यू ट्वाइस ए बी. मग या वायची पण व्हॅल्यू किती मिनिमम व्हॅल्यू वाय मीन किती इन रे सर ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर ते कॉन्स्टंट आहे, ते काय चेंज होणार नाही. त्यांची मिनिमम व्हॅल्यू काय असणार ते ॲज इट इज राहणार आहे. फक्त मिनिमम व्हॅल्यू कोणाची येणार आहे याची ट्वाइस ए बी. प्रोव्हाइडेड तुमचा काय असला पाहिजे हीच कंडिशन. हेच सगळं वरती तर कॉपी पेस्ट होणार आहे. टॅन स्क्वेअर इक्वल टू प्रोव्हाइडेड टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू प्रोव्हाइडेड टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू बी बाय. क्लिअर? म्हणजे याची मिनिमम व्हॅल्यू किती आली हा काय होता इथं ए कॉमा बी शुड बी ग्रेटर दॅन 0. याची मिनिमम व्हॅल्यू किती आली ती ट्वाइस ए बी. याची व्हॅल्यू ए प्लस बी होल स्क्वेअर. याची मिनिमम व्हॅल्यू किती आली ती ए प्लस बी होल स्क्वेअर. मग हा रिझल्ट लिहून घेता की फॉर पॉझिटिव्ह ए अँड बी द रेसिप्रोकल रिलेशनशिप बिटवीन टॅन अँड कॉट इज टॅन स्क्वेअर थिटा ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस बी स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा इज ऑलवेज ग्रेटर दॅन ट्वाइस ए बी. हा ए काय आहे टॅन स्क्वेअरच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर रूट, बी काय आहे कॉट स्क्वेअरच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर रूट, बी स्क्वेअरचा कोइफिशियंट बी, ए स्क्वेअरचा कोइफिशियंट ए. आणि पॉझिटिव्ह ऑलवेज कन्सिडर द पॉझिटिव्ह नंबर बिकॉज स्क्वेअर रूट 2 इज पॉझिटिव्ह. बघितलं आपण ते खूप वेळा लक्षात राहील. नंतर हा वाला पण आपण जस्ट इथं प्रूव्ह केला की ए स्क्वेअर इंटू सेक्स स्क्वेअर थिटा प्लस बी स्क्वेअर थिटा त्याची मिनिमम व्हॅल्यू किती आहे ए प्लस बी होल स्क्वेअर. आहे का? दॅट इज दिस इज मिनिमम व्हॅल्यू that these function can take. ही तुमची असेल मिनिमम व्हॅल्यू. ह्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू ही, ह्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू ही. चला याच्यावर 1-2 एक्झाम्पल बघायचे. 1-2 नाही डायरेक्ट 5 एक्झाम्पल बघू. पहिलं एक्झाम्पल काय दिलंय y इक्वल टू, त्यांनी काय दिलंय y इक्वल टू y equal to 25 tan square theta plus 36 cot square theta. y equal to 25 tan square theta plus 36 cot square theta. कशाच्या फॉर्म मध्ये दिसतंय सर? ते a square tan square theta plus b square cot square theta याच्या फॉर्म मध्ये दिसतंय. अँड वी नो त्याची मिनिमम व्हॅल्यू काय असते ट्वाइस ए बी वेअर ए अँड बी आर स्क्वेअर रूट्स ऑफ कोएफिशियंट ऑफ tan square and cot square. मग इथं tan square चा कोएफिशियंट किती 25, इथं कॉट स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 36 आणि 25 चा स्क्वेअर रूट 5, 36 चा स्क्वेअर रूट 6. याची मिनिमम व्हॅल्यू किती येईल y मीन विल बी ट्वाइस ए बी वेअर a is 5 and b is 6.
किती आला 2 into 5 into 6 which is 60. याची मिनिमम व्हॅल्यू किती झाली 60. हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर बी हा तुमचा ऑप्शन बी. अगेन वाय मीन सर फॉर्म तर सेमच दिसतोय पण थोडा चेंज झाला इथं. 49 sec square theta a sec square theta 4 cosec square theta प्लस b square cosec square theta. मग हा फॉर्म्युला काय झाला a square sec square theta प्लस b square cosec square theta. वेअर तुमचा a किती आहे 49 चा स्क्वेअर 7 सर, नंतर 4 चा स्क्वेअर रूट किती रे 2. मग त्याची मिनिमम व्हॅल्यू किती होती a प्लस बी होल स्क्वेअर. मिनिमम व्हॅल्यू किती होती a प्लस बी होल स्क्वेअर. a किती आहे 7 प्लस b किती आहे 2 चा होल स्क्वेअर. किती झाला 7 plus 1 7 plus 2 9 आणि त्याचा स्क्वेअर 81. दॅट्स वाय द मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन इज 81. ठीक आहे. आता हे डील करा सर. tan स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर tan स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉट स्क्वेअर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 3. मग ए ची व्हॅल्यू किती असेल सर ए ची व्हॅल्यू असेल रूट 3. बी ची व्हॅल्यू किती असेल 4 चा स्क्वेअर रूट 2. बी ची व्हॅल्यू 2 आणि a स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा प्लस b स्क्वेअर कॉट स्क्वेअर थीटा याची मिनिमम व्हॅल्यू काय होती ट्वाइस ab. त्याची मिनिमम व्हॅल्यू काय होती y मीन इक्वल टू ट्वाइस ab. ट्वाइस a किती आहे रूट 3, b किती आहे 2. याची मिनिमम व्हॅल्यू किती आली 4 रूट 3. बरोबर का. मिनिमम व्हॅल्यू काय आली 4 रूट 3. Again, this is exactly same question where a किती तुमचा 6, a स्क्वेअर किती आहे 6. तर स्क्वेअर रूट ऑफ 6 किती येईल स्क्वेअर रूट ऑफ 6 इज स्क्वेअर रूट ऑफ 6 ॲज इट इज राहील. आणि b किती तुमचा 5. मग b स्क्वेअर किती आहे 5. तर b ची व्हॅल्यू किती झाली रूट 5. मग y मीन व्हॅल्यू किती येईल y मीन इज ट्वाइस ab. ट्वाइस a किती आहे रूट 6, b किती आहे रूट 5. हे किती झालं 2 इंटू रूट 30. नंतर दिस इज ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा प्लस 12 कोसेक स्क्वेअर थिटा. इथे a ची व्हॅल्यू किती आहे रूट 3, b ची व्हॅल्यू किती आहे रूट 12. मग याची मिनिमम व्हॅल्यू किती येईल y मीन इज a प्लस b होल स्क्वेअर. किती होता y मीन a प्लस बी होल स्क्वेअर रूट 3 प्लस रूट 12 चा होल स्क्वेअर. ही असते तुमची याची मिनिमम व्हॅल्यू. क्लिअर. नाव थोडं एक स्टेप पुढं दिसायला चित्र विचित्र दिसते सर. फॉर्म्युला आपण बघितला ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा प्लस बी स्क्वेअर त्याचा सेक स्क्वेअरचा काय होता कोसेक स्क्वेअर होता. तिथं काय फॉर्म्युला होता आनंद देत नका अजून टाइम आहे तुम्हाला ट्रायंग्सला यायला. 49 तुमचा ए स्क्वेअर सेक स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कोसेक स्क्वेअर होता. पण इथं काय सर सेक स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर सेक स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर. इथं काय करायचं सर इथं काय करायचं विचार करता. जर समजा सेक स्क्वेअर एक थिटा दिला आणि कॉस स्क्वेअर थिटा दिलाय मग इथून कोणतरी कॉमन निघेल. कोण कॉमन निघेल 8 आणि 4 मधनं 8 आणि 18 मधनं कॉमन किती निघेल 2. राहिला किती तर 4 सेक स्क्वेअर थिटा. याचा आन्सर y इक्वल टू सर मी त्याला ट्राय करतो की याला a स्क्वेअर आणि b स्क्वेअर आणायचा प्रयत्न करतो आणि पुढे काय होतं बघतो. मला माहिती आहे सेक आणि कॉस काय एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. म्हणजे जरी तर सेक स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअर नाही पण हे मला माहिती सेक स्क्वेअर आणि इथं काय कॉस स्क्वेअर ते एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. टॅन आणि कॉट काय होते एकमेकांचे रेसिप्रोकल होते. रेसिप्रोकल असल्यानंतर मला 100% माहिती जर मी त्यांचं थोडीफार ऍडजस्टमेंट केली त्यांचा स्क्वेअर कंप्लीट केला आणि जे स्क्वेअर येणार आहे त्याची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर जी राहिलेली कॉन्स्टंट टर्म आहे ती काय देणार आहे मला मिनिमम व्हॅल्यू. सो आय विल ट्राय टू मेक ए स्क्वेअर हिअर अँड बी स्क्वेअर हिअर. आणि याचा इथं ए स्क्वेअर आणि इथं बी स्क्वेअर हा परफेक्ट स्क्वेअर आणण्यासाठी मला सर दिसतंय तुम्ही जर 2 कॉमन काढला राहतोय 4 इथून 18 कॉमन काढला राहतोय नाही 9 and 4 आर बोथ perfect square. So I will take 2 common. इथं काय राहिला 4
सेक स्क्वेअर थिटा प्लस इथं काय राहिला 9 कॉस स्क्वेअर थिटा 9 कॉस स्क्वेअर थिटा. याला चांगल्या भाषेत लिहिलं. चांगल्या भाषेत कसं कंबाईन स्क्वेअर 2 सेक स्क्वेअर थिटा चा 2 सेक थिटा होल स्क्वेअर 3 कॉस थिटा होल स्क्वेअर. हे काय आलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. अँड व्हेनेवर वी सी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड ए अँड बी आर रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर, we will apply a minus b whole square plus twice ab, not a plus b whole square minus twice ab. हे का नाही अप्लाय करणार? का तिथे तुमचा स्क्वेअर काय येतो निगेटिव्ह, इथे स्क्वेअर येतो पॉझिटिव्ह. That's why we will use this formula. So let's use this formula. 2 into 2 sec theta whole square plus 3 cos theta whole square. ऍडजस्टमेंट करायला लागेल ट्वाइस ab मायनस किंवा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा ना. आता आपल्याला माहिती आहे काय येतो ट्वाइस ab. 2 sec theta minus 3 cos theta whole square plus twice a into b. 3 हा 2 sec theta as it is घेतला, 3 cos theta as it is घेतला आणि मायनस प्लस काय ट्वाइस ab. ट्वाइस हा this term whole term is a and this whole term is b, so twice ab. 2 into 2 cos theta, 2 into 2 sec theta into 3 cos theta, 3 cos theta as it is. आणि त्याला सगळ्यांना ब्रॅकेट. नाउ क्या एकमेकांचे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत बरोबर नाही. सेक थिटा इंटू कॉस थिटा काय होतो सेक थिटा काय असतो 1/cos थिटा. कॉस थिटा कॉस थिटा कॉस थिटा कॅन्सल. मग हे किती आलं 1. हे किती येतं दिस अँड दिस बिकम 1. राहिलं काय 2 into 2 into 3 हे किती झालं प्लस 12 बरोबर का. हे काय राहिलं 2 into 2 sec theta minus 3 cos theta whole square आलं. आता ही व्हॅल्यू मिनिमम कधी असेल when this term is 0, this variable term is 0 आणि ती टर्म 0 असेल कधी तुमचा 2 sec theta आणि 3 cos theta काय असतील सेम. and we know काय नो की square is always greater than or 0. So for minimum value of this function this should be 0. तुमचा 12 as it is provided विसरायचं नाही. किती काही झालं तरी we must show that this term is 0 and this term is 0 when 2 sec theta and 3 cos theta are same. 3 cos theta and 2 sec theta are same. sec theta काय असतो 1/cos theta. हा 3 इकडे आला हा काय असतो 1/cos theta इक्वल टू हा राहिला तुमचा cos of theta. cos 3 theta कुठून आला चुकून आला. हे काय झालं cos square theta इक्वल टू 2/3 आणि तुमचा cos स्क्वेअरच्या रेंज आठवा. cos स्क्वेअरची रेंज काय होती cos ची रेंज होती किती होती cos थिटाची रेंज -1 to 1. मग cos स्क्वेअरची रेंज किती झाली 0 to 1 आणि 2/3 इज इंडीड लाइज इन बिटवीन दिस बिलोंग्स टू 0 to 1. सो व्हॅलिड पॉइंट व्हॅलिड मुद्दा. सो y मीन किती आला 24. y मीन इज 24. दिस इज युअर आन्सर बरोबर का. काय केलं इथं दिसत होतं सेक आणि कॉस काय होते एकमेकांचे रेसिप्रोकल होते. दॅट्स वाय मी काय ट्राय केलं याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे
नंतर काय केले, ह्या दोनला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला, नंतर ऍडजस्टमेंट केली आणि ही व्हॅल्यू 0 कधी असेल, ज्यावेळेस हे टर्म 0 असेल आणि ज्यावेळेस हे टर्म, ही मी कंडिशन टाकतोय प्रोव्हाइडेडची कंडिशन, ती वेल सॅटिस्फाईड झाली पाहिजे. कॉस स्क्वेअर थिटा can surely take 2/3 because cos square belongs to 0 to 1. That's why cos square theta can take 2/3. आणि तुम्ही म्हणाल सर a square plus b square इक्वल टू a मायनस b ऐवजी a प्लस b होल स्क्वेअर मायनस ट्वाइस ab केला असतं, काय आलं असतं, मायनस मायनसचं प्लस आलं असतं आणि इथं काय आलं असतं -2/3. And we know cos square theta is never -2/3. That's why we are not using this. We are using this. We are using this. कळलं? Great. चलो. Again we will continue the second problem. काय सांगतो second problem? 4 sin square आणि cosec square. सर आम्हाला आयडिया आली. sin square आणि काय आता जरी दिसाल ते sin square आणि tan square च्या फॉर्म मध्ये नसले, पण माहिती आहे sin square आणि cosec square काय असतात, एकमेकांच्या रेसिप्रोकल. म्हणजे इथे काय करायला लागणार, वी हॅव टू मेक एन ऍडजस्टमेंट लाईक दिस, जी आधी केली होती a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मध्ये आणावं लागेल आणि त्याचा फॉर्म्युला काय यूज करायला लागेल, a - b होल स्क्वेअर प्लस ट्वाइस ab चा फॉर्म्युला इथं अप्लाय करायला लागेल. मग मी काय केलं, याला तसं लिहिण्याचा प्रयत्न केला, y इक्वल टू 2 साइन थिटाचा होल स्क्वेअर प्लस कोसेक थिटा होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तो किती आला, ए मायनस बी होल स्क्वेअर प्लस ट्वाइस ए किती आहे, 2 साइन थीटा इंटू कोसेक थीटा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर, हा ए हा बी, 2 साइन थीटा मायनस कोसेक थीटा होल स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. ए होता 2 साइन थीटा, बी होता कोसेक थीटा. साइन थीटा कोसेक थीटा किती रे, साइन थीटा इंटू कोसेक थीटा. कोसेक थीटा काय असतो सर, 1 साइन थीटा. साइन थीटा कॅन्सल, प्रोव्हाइडेड थीटा इज नॉट इंटिग्रल मल्टिपल ऑफ n पाय. ठीक आहे, हा किती आला, हा काय एज इट इज राहील, काय नाही, तो साइन थीटा मायनस कोसेक थीटा. किती झाला, 2 इंटू 2 किती झाले 4. 2 into 2 is 4. And minimum value, what will be the minimum value? Minimum value will be occur when this term is 0. This term 2 sin theta minus cos theta जर एकदा 0 झाला ना, ही टर्म काय होईल, मिनिमम होईल. का, 4 चा कॉन्स्टंट आहे सर, तो 4 ला आणि किती मिनिमम करणार, दिस इज द व्हेरिएबल टर्म. आणि ही व्हेरिएबल टर्म माहिती आम्हाला काय असते, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ग्रेटर दॅन इक्वल टू 0 त्यातली मिनिमम व्हॅल्यू 0 आहे. सो y मीन व्हॅल्यू किती येईल त्याची, y मीन इज 0 प्लस 4 विच इज 4. प्रोव्हाइडेड सिन्स किती, प्रोव्हाइडेड म्हणा, लक्षात राहील, प्रोव्हाइडेड 2 साइन थिटा शुड बी इक्वल टू कोसेक थिटा. म्हणजे 2 साइन थिटा शुड बी इक्वल टू कोसेक थिटा. कोसेक थिटा काय असतो, 1 साइन थिटा. तिकडे आला साइन स्क्वेअर थिटा, हा 2 तिकडे गेला 1/2. अँड इट इज इंडीड बिलॉंग्स टू 0 to 1. 0 to 1 का घेतलं सर, का साइन थिटा तुमचा असतो -1 to 1 मध्ये, साइन स्क्वेअर थिटा कुठे जाईल मग, 0 to 1 मध्ये. सर आम्ही हे खूप वेळा बघितलंय. ठीक आहे, इथे छोटासा स्टार करा, तिथे एक छोटासा स्टार करून ठेवा. आणि हाफ या इंटरवल मध्ये जातोय का, जातोय सर, का हाफ म्हणजे 0.5 असतो आणि तो या इंटरवल मध्ये जातोय. सो मिनिमम व्हॅल्यू किती आहे, मिनिमम व्हॅल्यू इज 4. क्लिअर. आता एक छोटस ऑब्झर्वेशन आपल्याला हे जनरलाइज करायचंय, याच्यासाठी वी विल जनरलाइज दिस फॉर द रेसिप्रोकल फंक्शन्स. म्हणजे हे एक सुंदर पॅटर्न दिसलाय सर आम्हाला, त्याला थोडं जनरलाइज करून द्या. मी म्हटलं ठीक आहे, चलो याला जनरलाइज करून द्या. त्याला जनरलाइज कसं करायचं, if a function is of the type, तुमचं फंक्शन या टाइपचं आहे, a into f of x plus b into
1 अपॉन एफ ऑफ एक्स यांचा होल स्क्वेअर, यांचा होल स्क्वेअर, याचा होल स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर आणि याचा होल स्क्वेअर. म्हणजे जर तुमचं फंक्शन या फॉर्मचा आहे ए स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्सचा होल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एफ ऑफ 1 बाय एफ ऑफ एक्स, 1 बाय एफ ऑफ एक्सचा होल स्क्वेअर. जर तुमचा फंक्शन या टाईपमध्ये आहे, तुम्ही व्यवस्थित नोटीस करा, तुमचा फंक्शन काय होता, सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स स्क्वेअर त्याचा कोइफिशियंट, नंतर 1 अपॉन एफ ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर आणि ते त्याचा काहीतरी कोइफिशियंट. हे एकमेकांचे काय होते, रेसिप्रोकल. हे काय होते, एकमेकांचे रेसिप्रोकल, सेक साइन आणि कोसेक. आणि इथं पण ऑब्झर्व करा, टॅन आणि कॉट पण काय होते एकमेकांचे, टॅन आणि कॉट पण काय होते एकमेकांचे रेसिप्रोकल. व्हेनेवर वी हॅव द फंक्शन ऑफ द टाइप ए स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स चा होल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू 1 बाय एफ ऑफ एक्स चा होल स्क्वेअर, त्याची मिनिमम व्हॅल्यू फॉर शुअर किती असेल, ट्वाइस ए बी. व्हेरीफाय करताय, कसं व्हेरीफाय करताय, इथं काय आहे 8 सेक एक्स स्क्वेअर, ठीक आहे सर, 18 कॉस स्क्वेअर एक्स. याला इथं काय करायचं, मी ट्राय करेल, ट्वाइस कॉमन काढला, ते जरा कन्वर्ट झालं छान पैकी, 4 सेक स्क्वेअर थिटा इंटू प्लस 9 कॉस स्क्वेअर थिटा. सर तुम्ही सांगितलेल्या फॉर्म मध्ये हे कन्वर्ट झालं, ए एफ ऑफ एक्स प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर बी स्क्वेअर 1 बाय एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर, सेक स्क्वेअरचा रेसिप्रोकल असतो कॉस स्क्वेअर. मग हा तुमचा आला सर ए स्क्वेअर, हा आला बी स्क्वेअर, याच्यावरनं आला ए इक्वल टू 2, याच्यावरनं बी आला 3. त्याची मिनिमम व्हॅल्यू किती होती सर, ट्वाइस ए बी, ट्वाइस ए किती होता 2 3, हे किती आला 12. सर आन्सर तर 24 आहे. तुमचा आन्सर आला 12. चुकलं सर, कसं चुकलं, हा कोण 2 मल्टिप्लाय करेल, मल्टिप्लाय 2 कॉमन काढलाय ना, त्यांना मल्टिप्लाय करा, आन्सर किती आला 24. सर एवढी मोठी प्रोसेस फॉलो करायची गरजच नव्हती आम्हाला. जर आम्हाला हा पॅटर्न दिसला असता, ए स्क्वेअर एफ ऑफ एक्स चा होल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एफ ऑफ 1 बाय एफ ऑफ एक्स चा होल स्क्वेअर, त्या केसमध्ये मिनिमम व्हॅल्यू काय असते, ट्वाइस ए बी. ए आणि बी काय असतात, स्क्वेअर रूट ऑफ कोइफिशियंट ऑफ एफ ऑफ एक्स, बी काय असतो स्क्वेअर रूट ऑफ कोइफिशियंट ऑफ एफ 1 बाय एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर. ही सेम प्रोसेस याच्यासाठी पण करता गेस. हा किती आहे, ए इथं 2 आला, इथं आला बी इक्वल टू 1, ट्वाइस ए बी किती आला 2 इंटू 2 इंटू 1 इक्वल टू 4. व्हॅल्यू 4 आली का, आली सर, खरंच 4 आली. म्हणजे आपला फॉर्म्युला बरोबर आहे, आपला फॉर्म्युला खरंच बरोबर आहे. फॉर्म्युला काय तयार होईल, इफ वी हॅव एक्सप्रेशन ऑफ द टाइप, इफ वी हॅव एक्सप्रेशन ऑफ द टाइप और द फंक्शन ऑफ द टाइप ए स्क्वेअर एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू 1 बाय एफ ऑफ ए एक्स होल स्क्वेअर. मिनिमम व्हॅल्यू काय असेल त्याची, मिनिमम व्हॅल्यू विल ऑलवेज बी ट्वाइस ए बी. वाय मीन काय असेल त्याचा, ट्वाइस ए बी. दिस इज ऍप्लिकेबल फॉर ऑल इन्व्हर्टिबल फंक्शन. इन्व्हर्टिबल फंक्शन म्हणजे काय सर, इन्व्हर्टिबल फंक्शन म्हणजे ज्यांचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. इफ द इन्व्हर्स ऑफ फंक्शन एक्झिस्ट देन दिस इज ट्रू, प्रोव्हाइडेड काय, एफ इज प्रोव्हाइडेड एफ ऑफ एक्स इज इन्व्हर्टिबल फंक्शन. This is very IMP result. This is very IMP result. Always remember. एकदा रिपीट करता माझ्यासोबत, ए स्क्वेअर इंटू एक फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर आहे प्लस बी स्क्वेअर त्या फंक्शनचा, या फंक्शनचा रेसिप्रोकल आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे, ठीक आहे ना, किंवा जे इथं व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर आहे, रेसिप्रोकल आहे. एफ ऑफ एक्स होल स्क्वेअरचा रेसिप्रोकल 1 अपॉन एफ ऑफ एक्स स्क्वेअर असं लक्षात ठेवलं तरी चालतंय.
समथिंग मल्टिप्लाइड बाय एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस समथिंग मल्टिप्लाइड बाय इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर 1/f ऑफ एक्स स्क्वेअर याची मिनिमम व्हॅल्यू किती असते? हा जो 1/f ऑफ एक्स स्क्वेअर आहे त्याचा जो मल्टिप्लायर आहे त्याचा जो कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर रूट, हा इथला जो आहे एफ ऑफ एक्स त्याचा जो मल्टिप्लायर आहे त्याचा स्क्वेअर रूट, म्हणजे ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ए, बी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट बी, ए आणि बी या दोघांचा प्रोडक्ट आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 2, ए आणि बी त्याचा प्रोडक्ट and त्याला multiplied by 2. Always remember this is very IMP result to find range, to find minimum value, to find minimum value of invertible function f of x. Always remember this. ठीक है? Now try this. सर sec square आणि cos square x, sec square आणि cos square x काय दिसतायत सर? एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. sec square चा रेसिप्रोकल किती आहे? cos square. सर सेमच एक्झाम्पल आहे का? मी म्हटलं नाही सेम एक्झाम्पल नाहीये, फक्त व्यवस्थित बघ. काय इथं 8 sec square आहे, इथं 18 sec square आहे. ठीक आहे, इथं किती आहे? 18 sec square x आहे. तिकडं 18 cos square x होतं, इथं 8 cos square आहे, म्हणजे त्याचे कोएफिशियंट इंटरचेंज झाले. मग तुम्ही म्हटले सर तुम्ही सांगितलं होतं की फॉर्म्युला काय होता की याचा मिनिमम काय असेल, याला कॉमन काढा, नंतर ए आणि बी चा स्क्वेअर हे करा. पण इट इज नॉट ऑलवेज ट्रू. इट माइट बी, वी नीड टू चेक इट बाय व्हेरीफाईंग इट. कसं व्हेरीफाय करायचं? 18 आता तुम्ही मागची मेथड अप्लाय केली तर काय केलं? 2 कॉमन काढला, इथं राहिला 9, इथं आला sec square x, इथं राहिला 4 cos square x. बरोबर का? मी आता इथं काय केलं? तुम्ही a square प्लस b square a मायनस b होल स्क्वेअर प्लस ट्वाइस ab वाला फॉर्म्युला अप्लाय केला. इथं काय आला? 3 sec square x प्लस इथं काय आला? ट्वाइस cos square x होल स्क्वेअर प्लस ट्वाइस ab. याची व्हॅल्यू किती आहे? याची व्हॅल्यू 3, याची व्हॅल्यू 3 sec x, याची व्हॅल्यू 3 sec x इंटू b ची व्हॅल्यू 2 cos x, b ची व्हॅल्यू 2 cos x. बरोबर का? आणि ब्रॅकेट कंप्लीट. हा 2 हा काय सर? ॲज इट इज 3 sec square, स्क्वेअर नाही येणार ना, आता स्क्वेअर नाही येणार बाळा, होल स्क्वेअर घेतलाय ना. sec x प्लस 2 cos x होल स्क्वेअर हे काय सर? sec x आणि cos x एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. हे किती होईल? 2 इंटू 2 इंटू 3 हे किती होईल? 12. हे काय आलं सर? हा काय असतो तुम्ही म्हटला? काय म्हटला? की स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. सो दिस शुड बी 0 प्लस 12 विच इज 24. जेव्हा मी नाला 24 मी म्हटलं दिस इज रॉंग. बरोबर का? रॉंग. एवढं सगळं मेहनत केली, सगळी रॉंग कशी? मी म्हटलं थोडा जरा नीट बघ बाळा, जरा नीट बघ. काय बघ? प्रोव्हाइडेडची कंडिशन. प्रोव्हाइडेड काय असतं? प्रोव्हाइडेड 3 sec x plus 2 cos x should be 0. This implies 2 cos x equal to minus 3 sec x. बरोबर का? 3 sec x किती असतो? 1 मायनस 3 1 cos ऑफ x. हा cos x इकडे आला, काय झाला? cos स्क्वेअर x. हा 3 तिकडे गेला, मायनस 3/2. आहे ना पोपट? दिस इज नॉट व्हॅलिड पॉइंट. दिस इज ए पाप. So that's why this is a wrong approach. This is a wrong approach. This is a wrong approach.
ऑलवेज रिमेंबर ही प्रोव्हाइडेडची कंडिशन व्हेरी IMP. ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तरच हे ट्रू आहे. सिमिलरली हा जो रिझल्ट बघितला हा जनरली सेम नसतो. जर तुमचा इथं काय येईल मग दिस प्रोव्हाइडेड f of x होल स्क्वेअर, बरोबर का. तुमचा काय येणार इथं आता f of x square into provided and the condition of square 0 square term to be 0. म्हणजे the square term to be 0 should be valid. Then and then this is true. ठीक आहे सर. मग जर हे जर चुकीचं आहे तर मग तुम्ही का सांगितलं आम्हाला? कारण की तुम्ही परीक्षेमध्ये सेम मिस्टेक करू नये. तुमच्या एक्झाम मध्ये यू शुड नॉट रिपीट द सेम मिस्टेक. इफ यू रिपीट द सेम मिस्टेक यू विल नॉट सक्सीड. That's why we have to avoid this mistake, sir. Then how we will approach this question? काय करायला लागेल इथं थोडंफार सिम्प्लिफिकेशन करायला लागेल. सिम्प्लिफिकेशन कसं करायचं सर? आता आम्हाला कळलंय प्रॉब्लेमॅटिक काय होतं. ज्यावेळेस मी यांच्यासोबत डील करत होतो याचा कोएफिशियंट वाढला होता, याचा कोएफिशियंट कमी होता, बरोबर नाही. मागं काय होता, याचा कोएफिशियंट कमी होता, याचा कोएफिशियंट जास्त होता. त्यावेळेस काही प्रॉब्लेम नव्हता आला. पण याचा पहिल्याचा कोएफिशियंट वाढला, त्याला प्रॉब्लेम केला. मग मी काय केलं, याला जरा चांगलं लिहिलं. चांगलं म्हणजे कसं लिहिलं, इथे 8 आहे, मी याचं लिमिटच काय केलं 8 पर्यंतच ठेवलं. म्हणजे 8 sec स्क्वेअर x प्लस 8 cos स्क्वेअर x इथपर्यंतच ठेवलं. आणि राहिलेले 10 इथं किती आहेत 18. म्हणजे 18 म्हणजे किती 10 प्लस 8. त्यापैकी 8 इथं घेतले, राहिलेले 10 पुढे लिहून टाकले. 10 sec स्क्वेअर x इथपर्यंत आलं. ठीक आहे. मग आता इथून काय दिसतंय, हा आम्हाला काय दिसतोय 8 कॉमन घेतला. sec x स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर x प्लस 10 sec स्क्वेअर x, बरोबर. हा काय झाला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर साठी आम्ही फॉर्म्युला आता 4 वेळा बघितला सर. a मायनस बी होल स्क्वेअर प्लस ट्वाइस ab. मग याला कसं लिहा सर, याला तोडून लिहा. 8 sec x मायनस cos x चा होल स्क्वेअर प्लस ट्वाइस ab ट्वाइस sec x इंटू cos x ब्रॅकेट कंप्लीट. आणि हा 10 sec स्क्वेअर x ॲज इट इज. आणि आता याची मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची. याची मिनिमम व्हॅल्यू कधी येईल त्याच्या आधी हे सिम्प्लिफिकेशन लिहायचं. काय सिम्प्लिफिकेशन, sec x आणि cos x काय असतो सर 1. sec x आणि cos x किती असतो 1. मग हा किती झाला, याला आतमध्ये पाठवायचं, याला आतमध्ये पाठवू आणि सोबतच करू. 8 sec x मायनस cos x होल स्क्वेअर 8 इंटू 2 16 sec x cos x किती झाला 1 प्लस 10 sec स्क्वेअर x. सिन्स sec x इंटू cos x इक्वल टू 1 बाय cos x. हा cos x ॲज इट इज, cos x कॅन्सल, आन्सर आलं 1. दॅट्स वाय याचा आन्सर 1. आणि हा 2 आणि 8 इंटू 2 16 आले. समजलं सर. आता ह्याची काय पाहिजे मला मिनिमम व्हॅल्यू. हा तुमचा झाला y. फॉर मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आणि दिस शुड टेक इट्स मिनिमम व्हॅल्यू. याची मिनिमम व्हॅल्यू काय असेल सर, याची मिनिमम व्हॅल्यू काय आठवना. sec x ची मिनिमम व्हॅल्यू कशी फाइंड करायची, sec त्याचा पण स्क्वेअर आहे sec स्क्वेअर x. मी म्हटलं काय घाबरू नको, sec x चा डोमेन तुला रेंज माहिती आहे. sec x ची रेंज काय आहे नाही आठवते सर, काय आहे
मग सेक एक्स ची रेंज नाही आठवेल तर मग त्याचा पॅरेंट फंक्शन काय, त्याचं पॅरेंट फंक्शन काय कॉस एक्स. सेक एक्स काय असतो 1 upon cos x, 1 upon cos x, cos x 1 upon cos x इज नॉट डिफाइंड व्हेन तुमचा न्यूमरेटर काय असतो, सॉरी डिनॉमिनेटर काय असेल 0, आणि तुमचा ज्या ज्या ठिकाणी तुमचा डिनॉमिनेटर 0 होते ते पॉईंट सगळे एक्सक्लूड झाले, म्हणजे तुमचा -1 to 1 हा डिलीट झालाय. आठवतोय का ग्राफ पण तुम्ही काढला होता असा, सेक एक्सचा ग्राफ कसा होता असा, या टाइपचा फॉर्म होता, या टाइपचा फॉर्म होता. इथं तुमचा 1 होता आणि इथं होता -1, हा रिजन डिलीट झालता, बाकी सगळा व्हॅल्यू घेत होता सेक एक्स. बरोबर बरोबर सर. सो त्याचा डोमेन काय होता सर, r -1 to 1, -1 आणि 1 इन्क्लूड होते, फक्त हे नव्हते. दॅट इज -∞ to -1 युनियन 1 to इन्फिनिटी. बरोबर का. मग सर सेक्स वरचा काय येईल सर, हे दोन्ही इंटरवल सेमच आहे, फक्त साइन उलट झालंय, म्हणजे त्यांचा स्क्वेअर पण काय येईल 1 to इन्फिनिटी. बरोबर का. सेक्स स्क्वेअर कुठे जाईल 1 to इन्फिनिटी, सेक्स स्क्वेअर कुठे जाईल 1 to इन्फिनिटी. हे ओपन होतं मायनस करताना, इथं काय होईल ज्यावेळेस या फॉर्म मधले ते क्लोज होईल, बिकॉज सेक एक्स टेक -1 and -1 and -1 व्हॅल्यूज वी नो फॉर इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय, म्हणजे तुमचा 0 पाय 2 पायच्या वेळेस तुमचा सेक एक्स काय होतो व्हॅल्यू 1 or -1, आणि सेक स्क्वेअर एक्स किती असेल तुमचा 1 to इन्फिनिटी. ठीक आहे ना. ह्याची मिनिमम व्हॅल्यू काय असेल, दिस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, त्याची मिनिमम व्हॅल्यू किती असेल 1, आणि याची मिनिमम व्हॅल्यू किती असेल 0. मग हा तुमचा ज्यावेळेस 0 होईल आणि हा 1 होईल, ज्यावेळेस सायमल्टेनियसली तुमचा 0 होईल आणि 1 होईल, त्यावेळेस तुमचा y काय करेल, विल टेक मिनिमम व्हॅल्यू. सो y मीन काय असेल, दिस इज 0 0 प्लस 16 प्लस 10 into 1, 10 into 1 किती, 16 plus 1 is 26. Y mean is 26. Provided काय, ह्या दोन्ही किती पाहिजे सेम. Sec of x should be cos x. That means sec square x should be 1. जी ही कंडिशन रिक्वायरमेंट होती, ही कंडिशन आणि ही कंडिशन सेमच आहे. ज्यावेळेस सेक एक्स आणि कॉस एक्स तुमचे सेम होतील त्यावेळेस सेक स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू किती होईल 1. दिस इज इंडीड ट्रू और व्हॅलिड पॉइंट. दिस इज ए व्हॅलिड पॉइंट. सो दिस इज युअर मिनिमम व्हॅल्यू ऑफ गिवन फंक्शन. दिस इज ए मिनिमम व्हॅल्यू ऑफ युअर दिस फंक्शन. बरोबर का. नेक्स्ट वाला तुमचा काय दिलंय, सेमच दिलंय सर. त्यांनी काय सांगितलंय, फक्त जरासं वरच्या सारखंच उलट पालट केलंय, कोएफिशिएंट इंटरचेंज केलेत. मग इथं काय करायला लागेल, सेम थिंग इथं अप्लाय करायला लागेल. तो तुम्ही कराल तुमचा होमवर्क. दिस विल बी युअर होमवर्क. लक्षात राहील. चलो, दिस वॉज द लास्ट एक्झाम्पल ऑफ युअर दिस चॅप्टर समरी. आपण काय काय बघितलं, आपण ऍट द एंड ऑफ चॅप्टर काय बघत होतो, ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, टू फाइंड मिनिमम और मॅक्सिमम. पहिल्या 3 मेथड मध्ये आपण मिनिमम आणि मॅक्सिमम सोबत बघितल्या. लास्टच्या मेथड मध्ये फक्त मिनिमम व्हॅल्यू बघितली. पहिली मेथड काय होती, युजिंग बाउंडेडनेस ऑफ साइन अँड कॉस. इथं काय करत होते तुम्ही, रेंज यूज करत होते -1 आणि 1, याचा यूज करून तुमचं फंक्शन मॅन्युप्युलेट करत होते. सेकंड मेथड काय होती, फॉर्म्युला द फंक्शन ऑफ द टाइप a sin x प्लस b cos x whenever the arguments are same, whenever that is argument of sin x and cos x are same. थर्ड मेथड काय होती, याच जरा सिंप्लिफिकेशन होतं. काय होतं, कंप्लीटिंग स्क्वेअर. याची सेकंड कंडिशन होती, ज्या वेळेस तुमचा आर्ग्युमेंट सेम नसेल. दॅट इज इफ द आर्ग्युमेंट ऑफ साइन एक्स, तुमच्या साइन एक्स ची आर्ग्युमेंट्स, इफ द आर्ग्युमेंट्स
ऑफ साइन अँड कोसाइन आर डिफरंट किंवा आर नॉट सेम. त्या केसमध्ये तुम्ही बघितलं होतं काय करायचं, दे आर रिड्युसेबल टू quadratic equations in completing square root formula. We will reduce the given equations. They might be or they are in quadratic or reducible to quadratic, and then we will complete their square and use this method again. Last method काय होती, reciprocal relationship, relationship between reciprocals, relationship between reciprocals, relationship between reciprocals. बरोबर का. ज्यावेळेस जर तुमचा फंक्शन मध्ये साइन आणि साइन आणि कोसेक आहे, कॉस आणि सेक आहे, टॅन आणि कॉट आहे, त्या केसमध्ये काय होतं, त्या केसमध्ये काय करायचं, कंप्लीटिंग स्क्वेअरचाच यूज होतोय. म्हणजे या दोन्ही सेमच आहेत, फक्त काय आहे थोडंसं मॉडिफिकेशन आहे. तर तुमचा इथं सिंगल फंक्शन होते, तर दोन फंक्शन होते, आणि त्यावेळेस तुम्ही चूज काय केली होती, तर a मायनस बी होल स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. ही वाली कंडिशन यूज नाही करायची. का नाही करायची, बिकॉज इट लीड्स टू स्क्वेअर इक्वल टू नेगेटिव्ह नंबर. सो वी डू नॉट यूज दिस. ठीक आहे ना, वी डू नॉट यूज दिस फॉर्म्युला बिकॉज स्क्वेअर इज नेवर नेगेटिव्ह. सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. यातले सगळे फॉर्म्युले एक लिस्ट बनवा, सगळे फॉर्म्युले तोंडपाठ करा, लक्षात ठेवा, लॉजिक अप्लाय करा. प्रत्येक फॉर्म्युला काहीतरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, त्या फॉर्म्युलाला काय सांगायचंय त्याच्यासोबत बोला, त्याला मित्र बनवा, आणि यातले इच अँड एव्हरी फॉर्म्युला शुड बी नोन टू यू. तुम्हाला तो आठवलाच पाहिजे. ठीक आहे, यात जर काही डाऊट असेल तर लेट मी नो. सो वी विल कन्क्लूड दिस चॅप्टर अँड टुमॉरो वी विल स्टार्ट अवर न्यू चॅप्टर. टिल देन टाटा, बाय बाय, थँक्स.